मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे। ही बॅटिंग जर अशीच सुरू ठेवली पावसानं तर मग सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट आज देण्यात आलेला आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। मात्र मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। जर हा पाऊस असाच बरसत राहिला तर मग सखल भागांमध्ये पाणी साचेल। तर भायखळ्यामध्ये सतत पाऊस कोसळल्यानं काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली सांगतात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत शनिवारपासून त्यांची दमदार हजेरी लावलेली आहे। मुंबईत आज म्हणजे सोमवारी देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। शनिवारपासूनच विजांच्या कडकडांसह मुसळधार पाऊस आहे तो मुंबई असेल, उपनगर असेल, याशिवाय कल्याण, डोंबिवली, ठाणे जिल्ह्यांमध्ये पडतोय। याशिवाय आज शाळांना देखील सुरुवात होते। मात्र ज्या पद्धतीने पावसाची संततधार सुरू आहे त्या दृष्टीने आपण पाहिलं तर सकल भागात पाणी साचू शकतं। मात्र सद्यस्थितीत अशी कोणतीही परिस्थिती नाही। जर संततधार अशी सुरू राहिली तर सकल भागात पाणी साचून वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत होऊ शकते आणि त्या दृष्टीने पालिका यंत्रणा आहे, राज्य सरकारची यंत्रणा ही सतर्क आहे, अलर्टवर आहे। याशिवाय जर काही काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे सूचना या प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे आज मुसळधार पाऊस आहे तो मुंबईसह मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर मुंबईमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईत आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे। सध्या तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे। मात्र कालपासून पाऊस बरसतोय, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये।